राहुरी तालुक्यातील आरडगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून थरकाप उडवत असलेला नरभक्षी बिबट्याचा अखेर पर्दाफाश झाला आहे, ज्याच्यामुळे गावकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे येत होते। त्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने आज सकाळी यशस्वीरित्या पिंजऱ्यात बंदिस्त केलं। म्हसे वस्ती परिसरात सलग 8 ते 10 दिवस बिबट्याच्या उपस्थितीमुळे जनतेचा जीव टांगणीला लागला होता। गुरेढोरेच नव्हे तर माणसांवरही हल्ल्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थ पूर्णतः भीतीच्या सावटाखाली जगत होते। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने पिंजऱ्याची मागणी केली होती। वन विभागही अलर्ट मोडमध्ये गेला आणि दादा काळे यांच्या शेतामध्ये खास पिंजरा लावण्यात आला। प्रारंभी काही दिवस बिबट्या हाती न लागल्याने तणाव वाढला होता, पण अखेर आज सकाळी हा थरारक सैराटला पूर्णविराम मिळाला। बिबट्या पिंजऱ्यात अडकला। विशेष म्हणजे पकडण्यात आलेला बिबट्या नरभक्षी असल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली असून त्याने काही पाळीव प्राण्यांना फस्त केल्याच्या तक्रारी वन विभागाकडे आल्या होत्या। मात्र या बिबट्याचाच त्रास होता का की परिसरात अजूनही इतर बिबटे सक्रिय आहेत, यावर चर्चा सुरू आहे। जनतेच्या मनात अजूनही धास्ती कायम आहे। या कारवाईवेळी ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि अनेक कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते। वन विभागाचं हे धाडसपूर्ण पाऊल सध्या पंचक्रोशीत कौतुकास्पद ठरतंय। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी धम्ममेघा जाधव। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।